Let's go. समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीयोग्य धाव संख्या झाली ती 8 आणि एक गडी बाद झालाय साई माऊली संघाचा. सुंदर गोलंदाजी हाताळली होती गिरीश यांनी, परंतु त्याला श्री साई संत क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम्स मोटर्स चषक 2025 या रात्रकालीन क्रिकेट सामन्याकरिता बघण्याकरिता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण या क्रिकेट क्लबचे जे सर्वसाधारण आयोजक आहेत त्यांच्याकडून या चषकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. या आयोजक आहेत मंगेश गोरे सर, यांच्याकडून आपण या चषकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. सर, मला सांगा, हे चषक जे आहे आपण किती वर्षापासून नालासोपारा शहरामध्ये भरवत आलेला आहात आणि याचे जे फायनल मॅचेस असतात त्याला प्रथम पारितोषिक जे आहे आणि द्वितीय पारितोषिक आहे ते कसे सन्मानित केले जाते? ॲक्च्युअलमध्ये आमचं पहिलंच वर्ष आहे. याचं जे प्राईज आहे प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि ह्या ज्या स्पर्धेला सपोर्ट केला आमचे चाय कट्टा आणि हा सामना भरवण्यामागचं आपलं उद्दिष्ट काय आणि श्री साई संत या क्रिकेट क्लब विषयी काय अधिक माहिती द्या? साई संत हा खूप जुना क्रिकेट हे आहे करता क्रिकेट संघ आहे. ड्रीम मोटर चषक याच्यासाठी भरवलं. माझ्या ऑफिसला 1 वर्ष झालं. माझं वसईला ड्रीम मोटर्स करून कमर्शियल गाड्यांचं ऑफिस आहे. स्क्रीनच्या बाजूला मोठा बॅनर आहे, त्यामुळे ते पहिल्या वर्षाच्या ह्याच्यामुळे मी सामना केला. आणि या ठिकाणी आपल्या चषकामध्ये जे खेळायला टीम आलेल्या आहेत त्या टीमविषयी काही सांगू शकतात? या सर्व टीम इंटरवेस्ट फक्त वेस्टला आणि माती सोडलेला गेम काय असतो हा त्यांना दाखवण्यासाठी आम्ही इंटरवेस्ट. आतापर्यंत आपण जे हे सामने भरलेले आहेत ते किती दिवस चालणार आहेत आणि किती ते किती चालणार आहे? हे टोटल सामने 2 दिवस चालणार, आज आणि उद्या रात्री साधारणतः 11:30 ते 12 वाजता फायनल होईल. यूट्यूब लाईव्ह आहे पाटील स्पोर्ट नेटवर्क. ओके, तर हे होते आपले सर आणि साई संत क्रिकेट क्लब यांच्याकडून आपण जे आयोजित केलेले सामने आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेलेच असाल. तर असे जे क्रिकेट जर अपकमिंग क्रिकेटर जे होऊ शकतात आणि होऊ इच्छितात त्यांनी जरूर या क्रिकेट क्लबशी संपर्क साधावा. हीच सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. श्री साई संत क्रिकेट या ठिकाणी आपल्याला गाडगड घालून दिलेले आपले सन्मानित मित्र प्रणव बेजक यांचे मी या ठिकाणी स्वतःचे आभार मानेन. त्यांनी थोडा वेळ काढून आम्हाला या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आणि या ठिकाणी जे आहे ते शूट करण्याचा आणि आयोजकांशी बोलण्याचा मान दिल्याबद्दल धन्यवाद.